नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या या ब्लॉग चॅनलमध्ये। तर मित्रांनो, आज आपण चाललो पुणे टू कर्नाटका विजयपूरमध्ये। ही माझी सोलो ट्रिप असणार आहे। फर्स्ट टाईम मी सोलो ट्रिप करतो आहे। तर माझी जर्नी कशी असेल ते तुम्ही बघालच। तर चला। तर मित्रांनो, मी आता आलो आपल्या स्टॉपवरती। इथे आपली बस येईल आणि मग इथनं आपण आपल्या जर्नीला सुरुवात करणार आहे। तर आता आपण बसलो बसमध्ये। ही आपली सीट आहे, तुम्हाला दाखवतो मी। आता स्वारगेटवरनं आपण निघालो मित्रांनो। तर आपली बस थांबली जेवणासाठी। हायवे टच एक धाबा आहे, त्या धाब्यावरती जेवणासाठी बस थांबली आणि काही लोक गेलेत जेवायला। तर मी थांबलो आहे बसच्या इथे। तर मित्रांनो, रात्री मला जास्त शूट करता जमलं नाही, कारण माझ्या बॅटरीची चार्जिंग आता खूप कमी आहे आणि आता सकाळचे 4:30 वाजलेत आणि माझा फोन कधी स्विच ऑफ होऊ शकतो। जेवढं ब्लॉग शूट करता मी तेवढं ब्लॉग शूट करेन। आता मी विजयपूरच्या जवळपास पोचले मित्रांनो। काही एक अर्धा तासात मी 5:30 वाजता मी तिकडे जाईन। म्हणजे ज्या स्टॉपला मी उतरायचं आहे त्या स्टॉपला 5:30पर्यंत मी पोहोचून जाईन। जिथे आपली बस थांबणार आहे तिथं BLD हॉस्पिटल आहे, जे की विजयपूरमधलं खूप मोठं हॉस्पिटल आहे। तर पाहू शकता, ह्या हॉस्पिटलच्या इथून मी आता निघालो माझ्या घरी। तर मित्रांनो, मी आता आलो विजयपूरमध्ये। आज सकाळी मी आलो 5:30 वाजता। आज सकाळी मला ब्लॉग शूट करता आला नाही, कारण माझ्या फोनची बॅटरी पूर्ण संपली होती। फोन स्विच ऑफच झाला होता आणि मग मी घरी आलो। घरी आल्यानंतर थोडा आराम वगैरे केला, कारण बसमध्ये माझी झोप अजिबातच झाली नव्हती। माझ्या आवाजमध्ये पण तुम्हाला फरक जाणवत असेल, कारण बसमध्ये मला झोप लागलीच नाही रात्रभर। आणि मी घरी आलो 5:30 वाजता आणि घरी येऊन मी थोडंसं झोपलो, आराम केला आणि मग आता फ्रेश होऊन मी हा ब्लॉग शूट करतो। आजचा ब्लॉग हा एवढाच होता। बाकी तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच ब्लॉगसाठी माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। धन्यवाद।